नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय स्कायवॉक गार्डनला, जे की लोकेटेड आहे पिंपरी चिंचवडमध्ये. सो हे गार्डन एक असं गार्डन आहे जिथे एक मोठा स्कायवॉक आहे, म्हणजे 2 ब्रिज आहेत आणि त्या ब्रिजला साईडला लाईट लावलेले आहेत. सो 5 ते 8च्या दरम्यान हे स्कायवॉक चालू असतं आणि लाइटिंगमध्ये इथे फोटो काढण्यासाठी भरपूर लोक येतात. इथे एक सुंदर तलाव पण आहे, ज्यात 3 डॉल्फिन पण आहेत. डॉल्फिन म्हणजे डॉल्फिनचे प्रॉप आहेत. आणि इथे खाली एक बगीचा पण आहे, जिथे लहान मुलांना वगैरे खेळायसाठी एक चांगली जागा आहे. चला तर मग एक्सप्लोर करूया हे स्कायवॉक. स्कायवॉक गार्डन हे एक अनोखे ठिकाण आहे आणि हे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान या नावाने देखील ओळखले जाते आणि हे लोकेटेड आहे PCMC मध्ये. हे ठिकाण सोशल मीडियावर देखील प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे या उद्यानाचा इतिहास, उद्यान किती मोठा आहे, तिकीट किती आहे आणि अगदी तुम्ही ऑटो, बसने किंवा स्वतःच्या गाडीने कसं जाऊ शकता, सगळं काही. या उद्यानाची संकल्पना खूप वर्षांपूर्वीच आली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या जागेचे रूपांतर एका सुंदर आणि उपयोगी ठिकाणी केले, तेच म्हणजे अटल बिहारी वाजपेयी उद्यान. या नावामागचं कारण म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटलजी यांचं योगदान आणि त्यांच्या स्मृतींना वंदन. या ठिकाणी तुम्हाला इतिहासाची आठवण तर येतेच, पण त्यासोबत येथे एक आधुनिक आणि आकर्षक स्पर्श म्हणजेच LED लाईट्स, स्कायवॉक, लँडस्केपिंग आणि भरपूर हरित क्षेत्र. हे उद्यान सुमारे 5 एकरांवर पसरलेलं आहे, म्हणजेच फार मोठं आहे. तुम्ही पूर्णपणे इकडे फिरायला कमीत कमी 30 ते 40 मिनिट लागतात. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे स्कायवॉक. ती आहे 3 मजली उंचीवर बांधलेली एक खास स्कायवॉक और ब्रिज, ज्याच्या दोन्ही बाजूंच्या रेलिंग आहेत आणि त्या रेलिंगवर लाईट्स आहेत. स्कायवॉकवर चालताना एक वेगळीच मजा आहे. खाली तलाव आहे, दोन्ही बाजूने लाइटिंग आहेत आणि मध्ये फाउंटन देखील आहे. आजूबाजूला हिरवळ आणि रात्रीच्या वेळी रंगीत लाईट्स, हे सगळं पाहताना तुम्ही थक्क व्हाल. तुम्ही जर खास फोटोसाठी आणि रीलसाठी एखादी जागा शोधत असाल जिथे जाऊन तुम्ही मनसोक्तपणे फोटो काढू शकता, तर स्कायवॉकपेक्षा परफेक्ट स्पॉट पुण्यात नाहीच. मेट्रो स्टेशन पासून हे स्कायवॉक 3 किलोमीटर आहे. इथे तुम्हाला यायला डायरेक्ट बस नाही, सो तुम्ही ऑटोने येऊ शकता किंवा प्रायव्हेट गाडी देखील करू शकता. जर तुमच्याकडे तुमची स्वतःची गाडी असेल तर इथे पार्किंग मोफत आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही गाड्यांचं पार्किंग इथं अवेलेबल आहे. उद्यानाची वेळ ही जवळपास संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत आहे. या टायमामध्ये बदल असू शकतो, त्यामुळे येथे बघूनच जावा. आणि तिकिटाची फी आहे ती 20 रुपये प्रति व्यक्ती. आणि हो, ही रक्कम रोख द्यावी लागते. इथे कधी कधी ऑनलाईन पेमेंट अवेलेबल नसतो. सध्या इथे लहान मुलांसाठी काही सवलत असते, पण तुम्ही ते काउंटरवर चेक करू शकता. उद्यानामध्ये टॉयलेट्स आहेत, प्यायचं पाणी आहे आणि बसायला जागा देखील आहे. इथे खाली एक बाग आहे, मुलांसाठी खेळाचं क्षेत्र आहे, झुला, स्लाइड्स आणि क्लाइम्बिंग वॉल देखील आहेत. तर तुम्ही लहान मुलांना घेऊन गेलात तर इथे बागेमध्ये नक्की त्यांचं एंटरटेनमेंट करू शकता. तुम्ही जर वॉकिंगसाठी, फोटोसाठी किंवा फॅमिली टाईमसाठी जागा शोधत असाल तर हे एक बेस्ट ठिकाण आहे. पण संध्याकाळच्या वेळी जेव्हा इथे लाइटिंग चालू होते त्यावेळेस हे एकदम सुंदर दिसतं. जर तुम्ही कॅबने येणार असाल तर गुगल मॅप्सवर अटल बिहारी वाजपेयी उद्यान असं टाकलं की तुम्हाला डायरेक्टली लोकेशन भेटून जाईल. तुम्हाला शोधायची गरज पडणार नाही.
आणि जर तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर तुम्ही PCMC पासून चिखलीकडे जाणाऱ्या रोडला येऊ शकता. त्या रोडमधून मध्ये एक लेफ्ट आहे जिथून तुम्ही डायरेक्टली स्कायवॉकला येऊ शकता. जर तुम्ही वीकेंडला यायचं इथे प्लॅन करत असाल तर तुम्हाला फोटोसाठी थोडी जास्त गर्दी सापडेल, पण वीकडेजमध्ये आल्यानंतर तेवढी गर्दी इथे मिळणार नाही. सो जर तुम्हाला फोटोग्राफी करायची असेल तर तुम्ही वीकडेजमध्ये इथे येऊ शकता. स्कायवॉकच्या आजूबाजूला खाण्यासाठी चांगली ठिकाणे आहेत. सो तुम्ही घरून देखील खायला घेऊन जाऊ शकता किंवा तिथे देखील खाऊ शकता. त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. जर तुम्हाला देखील या रंगीबेरंगी स्कायवॉकचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे एकदा नक्की भेट द्या. डायरेक्टली स्कायवॉक गुगलवर टाका आणि तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. इथे गेल्यानंतरचा तुमचा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे स्पॉट कसे वाटले. जर तुम्हाला कोणते दुसरे स्पॉट एक्सप्लोअर करायचे असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. अशाच नवनवीन ठिकाणांची माहिती घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमचं इन्स्टा हँडल देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथे देखील जाऊन आम्हाला फॉलो करू शकता. तुम्हाला तुमची संध्याकाळची वेळ जर निवांत घालवायची असेल आणि फोटोग्राफी देखील करायची असेल तर इथे एकदा नक्की व्हिजिट करा.